बातमी राजकीय वर्तुळातून छगन भुजबळांचा पवार गटावर गंभीर आरोप आहे। अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग होता। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय। भुजबळ, तुम्ही पवारांवर खूप मोठा आरोप करतायत, बैठक झाली असल्यास पुरावा द्या। खासदार सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांकडे ही मागणी केली आहे। त्यामुळे शरद पवारांच्या आमदाराचा हात आहे असं बोललो सुप्रिया सुळेंना छगन भुजबळांनी हे प्रत्युत्तर दिलंय। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काही महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज बाळासाहेब काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे। माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण। तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल। माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना मी घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो। आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून